रविराज साबळे शेतकऱ्याचे पुत्र यांनी बच्चू कडूचा मोठ्या याने समाचार घेतला. ते म्हणले, तुम्ही शेतकऱ्याचं आंदोलन मधात सोडून मुंबईला केले आणि तिकडं चॉकलेट खाऊन आले आणि सत्तेसाठी डील केली. अंध, अपंग आणि शेतकऱ्याच्या जीवावर एवढे मोठमोठे आंदोलन केले, पण तुम्हीच खरे गद्दार निघालात आणि गद्दाराचे गद्दार टोळीत तुम्ही सामील झालात आहात. कारण शेतकऱ्याला तुम्ही वाऱ्यावर सोडलेलं आहे. दिव्य अपंगाच्या जीवावर तुम्ही सत्तेत जात आहात, पण हे शेतकरी तुम्हाला सोडणार नाही. गद्दार गद्दार ते गद्दारच असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे रविराज पाटील साबळे यांनी बच्चू कडूचा समाचार घेतला आहे आणि त्यांनी अगोदरच सांगितलं होतं, मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले आणि शेतकऱ्याच्या नावावर किती कोटी घेतले. हेच वाक्य आता सत्यात आल्याचं मित्रांनो दिसतंय. आता या ठिकाणी आपण बघत असेल तर त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने तीव्र निषेध होतो. त्यांचे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्याबरोबर गेलेने ऐका मीडियाच्या माध्यमातून पुढील. एका आमदारकीसाठी शेतकऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून स्वतः भामटा बनलेला माणूस शेतकऱ्यांना भामटा म्हणण्यापर्यंत यांची मजल गेलीये. बघा एकदा. आणि या परिस्थितीत आम्ही टिकू तर शेतकऱ्याचा मुद्दा टिकेल, दिव्यांगाचा मुद्दा टिकेल हे आम्हाला माहित आहे. आमची इमानदारी आहे. आणि टोल करणारे किती काही टोल आम्ही काही त्याच्यातून पडणार नाही. हे लोक हे सारे यांच्या 10 जण शेतकऱ्यांना भामटा म्हणत असताना लाज वाटली नाही का कडू साहेब? आणि मुळातच तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांचे बाप झालात का? जसं काही अरेरावी मध्ये म्हणताय, तुम्ही टिकणार तर शेतकरी टिकणार. शेतकरी काय तुमच्या जीवावरती जगतो का? तुम्हाला पाठबळ दिलं, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताय म्हणून तुमच्या पाठीमागे शेतकरी उभा राहिला. त्या शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही बिनलाजासारखं, भामट्यासारखं आमदारकीसाठी दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन बसलात, सत्तेमध्ये जाऊन बसलात आणि तुम्ही त्याच शेतकऱ्यांच्या पोरांना भामट म्हणताय, शिवीगाळ करताय. तुम्हाला लाज वाटत नाही? त्या असल्या लोकांना आपण सपोर्ट करत होतो जे सत्तेमध्ये गेले की मगरूर होतात. अहो, याच लोकांचं सत्य मी 6 महिन्यापूर्वी जनतेसमोर आणलं होतं, तर यांनी याच लेवलची शिवीगाळ केली होती. त्या असल्या तर माझ्याकडे शिव्या येतात, पण पदाचा आणि मोठेपणाचा मान ठेवावा लागतो, वयाचा. नाही तर एवढ्या शिव्या येतात. अहो, शेतकऱ्याला भामट म्हणण्यापर्यंत यांची मजल गेलीये. आणि शेतकरी म्हणजे काय? तुम्ही त्यांचे बाप झाले का? अहो, शेतकरी कायम राजा होता. तुमच्यासारख्या छपरी आणि टपोरी लोकांची गरज नाहीये शेतकऱ्याला. उठा, निघा. तुम्ही गद्दार झालेला आहात आणि तुम्हीच खरे भामटे आहात. मित्रांनो, रविराज साबळे पाटीलच नाही तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सुद्धा या बच्चू कडूचा मोठ्या प्रमाणात समाचार घेतला. ते म्हणाले, गद्दार ते गद्दार निघाले आणि शिंदे टोळीच्या सामील झाले. त्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून चर्चा होत आहे. ऐकू पुढील चर्चा अजून. वर आणि खाली काँग्रेस होता. काँग्रेसच्या काळात संघर्ष करणं हे शक्य होतं. आज कमळीच्या आणि कमळीच्या बगलबच्च्यांच्या काळामध्ये तुमचा पक्ष संघर्ष करू शकला नाही. याचाच अर्थ आपण कुठल्या हुकुमशाहीच्या दिशेने जातोय हे तुम्हाला कळलं नसावं. बच्चू कडू, आज तुम्ही शरणागती पत्करली, मिंधेगिरी पत्करली. मी स्पष्ट शब्दात सांगतो, मिंधेगिरी पत्करली. ही मिंधेगिरी पत्करून बच्चू कडूंनी आपला जो पक्ष होता, ज्याला यांनी स्वतः जन्माला घातलं होतं, प्रहार नावाच्या पक्षाला तुम्ही कमळीच्या आणि कमळीच्या बगलबच्च्यांच्या पायावर जाऊन टाकलं. एकनाथ शिंदेंनी अतिशय पद्धतशीर कार्यक्रम केलाय बच्चू कडूचा आणि त्याच्या पक्षाचा. आभार माना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे, उद्धवजींचे. कुठलीही अट न ठेवता तुम्हाला मंत्रालय देऊ केलं एका आमदाराच्या जीवावर. त्यांच्या पक्षाचा एकमेव आमदार होता. जर त्याच वेळेस तुमचा पक्ष जर विलीन करून घेतला असता, आमदारकीसाठी तुम्ही पक्ष विलीन करता, मंत्रिपदासाठी तुम्ही काय काय केलं असतात बच्चू कडू. त्या माणसाला खरंच तुमच्यासारख्यांचीच, म्हणजे उद्धव साहेब, खरंच ही चूक आहे आपली. आपण माणसं ओळखण्यात फार चुकलो. आपण वरकरणी पाहून माणसांना पदं दिली, त्यांचे वरचे चेहरे पाहिले, पण त्यांच्या आतली ती मगरमच्छ पाहिली नाही आपण. ती मगरीचं रडणं आपण पाहिलं नाहीत. हे सगळे एकाच माळेचे म्हणे. तो रवी राणा अतिशय योग्य, त्याने अतिशय योग्य हेरला बच्चू कडूला. म्हणे जाऊ द्या, रवी राणाच्या तोंडून ऐका नेमकं रवी राणा काय. मला जे माहित आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, कुठंतरी मला पद द्या. अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे. अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याचे त्यांनी पाऊल उचललेलं आहे. मी तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवतो. बच्चू कडूंच्या पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा एकमेव आमदार
म्हणजे बच्चू कडूंच्या नंतर असलेला एकमेव मेळघाटचा आमदार राजकुमार पटेल यांना देखील एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षात सामावून घेतलं होतं. म्हणजे विचार करा, विधानसभेच्या पूर्वीच बच्चू कडूंना केवढा मोठा हा झटका देण्यात आला होता. याला झटका म्हणावं की बक्षिसी म्हणावी मला माहित नाही. त्यावेळेस मात्र बच्चू कडूंची भाषा तुम्हाला ऐकायची. एकनाथ शिंदे तुमच्या गटाला, तुमच्या शिंदे गटाला या सगळ्याची किंमत मोजावी लागेल असे म्हणणारे बच्चू कडू, शिंदेगड म्हणणारे बच्चू कडू कधी शिंदे गटावरून शिवसेनेपर्यंत बोलू लागले, त्या गटाचं नाव शिवसेना बोलू लागले हे मात्र कळलं नाही. पहा, आणि आहे तिथे एकदम सुखाणार आहोत. पण आम्ही शिंदे साहेबांना जो आता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे 1000 घाव, त्याच्या बदल्यात आम्ही 1000 घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात, त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. काय तर म्हणे एकनाथ शिंदे तुमच्या गटाला, तुमच्या पक्षाला या सगळ्याची किंमत भरून द्यावी लागेल. माझा एकमेव आमदार घेतला, मी काय कमी केलं होतं एकनाथ शिंदे, तुमच्यासाठी मी गुवाहाटी गाजवली, पहिल्या रांगेत बसलो, टेबलवर नाचलो. एकनाथ शिंदे माझा आमदार सुद्धा घेतला, विधानसभेला मला पाठिंबा सुद्धा दिला नाहीत. कुठे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख विना शर्त विना अट मला राज्यमंत्रीपद देणारे. मी खरं तर एक गोष्ट मानतो, मी कर्माचं फळ मानतो. चांगल्या माणसाच्या बाबतीत केला गेलेला विश्वासघात, चांगल्या माणसाचा विश्वासघात हा नेहमी नरकात जाण्यासाठी पात्र असतो. बच्चू कडूंच्या बाबतीत तेच झालं. आज बच्चू कडूंना एका आमदारकीसाठी, म्हणजे आता ते स्वतः हात पसरतील एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जाऊन, साहेब आम्हाला एबी फॉर्म द्या, साहेब आम्हाला उमेदवारी द्या. इथपासून इथपर्यंत लाचारी आणून ठेवली बच्चू कडूंनी. भविष्यामध्ये ज्या वेळेस या एकनाथ शिंदेच्या या गटाची देखील गटांगळ्या खाणारी अवस्था होत असेल, त्यावेळेस मात्र पाहायचंय ही बाहेरून आलेली भाड्याची माणसं किती दिवस या एकनाथ शिंदेच्या गटामध्ये बिना अन्न पाण्याची राहतात.